नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण कठोपनिषद बघत आहोत. कठोपनिषदाचा भाग 3 आता आपण इथे बघणार आहोत. कठोपनिषद भाग 3. पुढील मंत्र. परमतत्व हेच सर्वोच्च श्रेष्ठ तत्व आहे. हे जो जाणतो तो ब्रह्मलोकाला जाऊन पोचतो. म्हणजे काय? तर ज्ञानाचं महत्व इथे सांगितलेलं आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो साधक असतो तो ब्रह्मलोकाला जाऊन पोचतो. आता ब्रह्मलोकाचे 2 अर्थ इथे होऊ शकतात. एक म्हणजे ब्रह्मलोक म्हणजे जे उपासनेच्या मार्गावरनं, बर का, 2 मार्ग प्रमुख आहेत. एक भक्ती मार्ग किंवा उपासना मार्ग आणि दुसरा आहे ज्ञान मार्ग. जे भक्ती मार्गावरून चालत असतात, उपासना, कर्मकांड, प्रार्थना, मंत्रजप या सगळ्या गोष्टींनी जे साधक परब्रह्म प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात ते ब्रह्मलोकाला पोचतात. म्हणजे काय? तर ब्रह्मलोकाचं दार त्यांच्यासाठी उघडं होतं. ते स्वतः अजून प्रत्यक्षात परब्रह्म बनत नाही. परंतु ज्ञान मार्गाची गोष्ट वेगळी आहे. ध्यान धारणेनं अहम ब्रह्मास्मी या चिंतनानं, श्रवण, मनन, चिंतन, ध्यानधारणा, निधिध्यासन या ज्ञान मार्गाच्या जे साधनं आहेत त्यातून जेव्हा साधक ज्ञान मार्गावरनं परमप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एका विशिष्ट क्षणी त्याला अहम ब्रह्मास्मी हा प्रत्यक्ष अनुभव त्याला प्राप्त होतो. त्यालाच एनलाइटमेंट असं म्हटलं जातं. आणि ते जेव्हा त्याला प्राप्त होतं तेव्हा त्याला काय जाणवतं? तर मीच साक्षात ते परमतत्व आहे. आणि या अभूतपूर्व अशा ज्ञानानं तो साक्षात ब्रह्मलोकाला जाऊन पोचतो. याचा अर्थ इथे काय घ्यायचा? की तो स्वतः साक्षात परब्रह्म होतो. कसं आहे ना, की दोरीवर जो आपल्याला अज्ञानामुळे सर्प भासतो त्याला आपण कितीही मारायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो सर्प नष्ट होणार नाही. जोपर्यंत तो सर्प नाही, ती दोरी आहे, हे जोपर्यंत ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत त्या सर्पाचा तो सर्प नष्ट होऊ शकणार नाही. असंच ज्ञान मार्गाचं आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मी म्हणजे शरीर आणि मन हेच माझं इक्वेशन हे कायम राहतं. या घट्ट समीकरणातनं जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभूती घेऊन त्यातून बाहेर पडतो तेव्हा त्याला आत्मज्ञान असं म्हटलं जातं किंवा फ्लॅश ऑफ एनलाइटमेंट. आता एकीकडे तर उपनिषद असं म्हणतात की हे आत्मज्ञान जे आहे ते मनाच्या अतीत आहे. हा, बरोबर आहे. ते शरीर, मन, बुद्धीच्या ते अतीत आहे, कारण ते परमेश्वरी तत्व आहे. ते सगळ्याच्या अतीत आहे. पण मग एकीकडे असं म्हणताना सुद्धा आपल्याला त्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी याच मनाचा आधार घ्यावा लागतो. नेमकं काय घडतं त्यावेळेला? तर त्यावेळेला असं होतं की माया म्हणजे परमेश्वराची जी अंगभूत शक्ती आहे त्या माया शक्तीनंच हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. बरोबर? त्या माया शक्तीनंच आपलं शरीर आणि मन, बुद्धी हे सुद्धा तयार झालेलं आहे. म्हणजेच
मन हा मायेचा फॅक्टर आहे. अज्ञान कुणामध्ये आहे? मनामध्ये आहे. मग ज्ञान कुणामध्ये होतं? मनामध्ये होतं. म्हणजेच त्याचा अर्थ असा की अज्ञान जे आहे तेही मायेच्याच घटकामध्ये आहे आणि फ्लॅश ऑफ एनलाइनमेंट जे घडतं ते सुद्धा मनामध्येच घडतं. कॉज माया, इफेक्ट काय? की अंतर्ज्ञान किंवा आत्मज्ञान. पण होतं काय की आत्मज्ञान झाल्यानंतर, म्हणजे मी आत्मस्वरूप आहे हे ज्ञान झाल्यानंतर, ते आत्मज्ञान जो इफेक्ट आहे तो इफेक्टच मायेला जो कॉज होता त्याला नष्ट करतो. म्हणजे कारण काय होतं? मन होतं, बरोबर. आत्मज्ञान मिळवण्यासाठी सहाय्यभूत झालेलं मन हा फॅक्टर होता, मायेचा फॅक्टर होता. कॉज इज माया आणि इफेक्ट काय? इफेक्ट आत्मज्ञान. तर इफेक्ट जो झाला त्या इफेक्टनी कॉजला नष्ट करून टाकलं. हे कसं घडतं? तर एका उदाहरणावरनं आपण हे समजून घेऊ शकतो की तसं म्हटलं तर जो इफेक्ट तयार होतो तो कॉजला नष्ट करू शकत नाही, नाही का? आता मातीपासनं मातीचं घडा मी बनवला तर तो घडा जो आहे तो मातीला नष्ट करू शकणार नाही. पण इथे काय घडतं की समजा बांबूचं एखादं वन आहे आणि वृक्ष उन्हाळी हवेमध्ये, बर का, कधी कधी अचानक बांबूंचं एकमेकांशी घर्षण होऊन त्यांच्या त्या घर्षणानं आग लागते. म्हणजे इफेक्ट काय झाला? आग लागणं. आणि कॉज कोण होतं? बांबू होता. पण आग लागल्यानंतर जो इफेक्ट आहे त्या आगीने सगळं कॉजच जो बांबू आहे तो नष्ट करून टाकला. अगदी त्याचप्रमाणे आत्मज्ञानाची ग्लिम्स प्राप्त झाल्यानंतर आपली जी आधीची अविद्या आहे की मी म्हणजे शरीर आणि मन, हे कॉज तो नष्ट करून टाकतो. पुढील श्लोक. जेव्हा एखादा असं समजतो की मी अमुक अमुक व्यक्तीला ठार मारलं, आणि दुसरा असं समजतो की त्या व्यक्तीनं मला ठार मारलं, तर दोघही जण चुकीचं आहेत. का? कारण शरीर मरतं, आतील जो आत्मतत्व आहे ते मरत नाही. जसं की कप जर आपण फोडला तर कप नष्ट होतो, पण कपाच्या आतील जे अवकाश होतं ते मात्र पूर्ण महद आकाशाला ते जाऊन मिळतं, ते नष्ट होत नाही. अर्थात म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोणीही कुणाला उठून मारावं आणि म्हणावं अरे जाऊ दे रे, शरीरच तर मरणार आहे, आत्मा तर मरे, असं म्हणता येणार नाही. नैतिक दृष्ट्या तो खूप मोठा अपराध आपल्या हातून घडेल. हे फक्त तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण हे जाणून घ्यायचंय की मारणं किंवा नैसर्गिक मृत्यू हा सगळा शरीराचा होतो, आतील जे आत्मतत्व आहे ते त्यानं मरत नाही. आता कठोपनिषद हा जो संवाद आहे तो यमराज आणि नचिकेत यांच्यामधील संवाद आहे. यमराज म्हणजे कोण? तर त्याच्याकडे मृत्यूची, मरणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली आहे, अशी ती यमदेवता. पण साक्षात यमदेवतेचाच मृत्यू घडून आला ही कथा तुम्हाला माहितीये का? ती मी सांगते. मृकंड नावाचे ऋषी होते.
त्यांची पत्नी मरुद्वती. दोघांनाही बरेच काळ अपत्य प्राप्ती न झाल्यामुळे त्यांनी महादेव म्हणजे शिवशंकरांची उपासना केली, प्रार्थना केली. आणि मग महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुम्हाला काय हवंय बोला, आम्हाला अपत्य नाही, आम्हाला अपत्य मिळावं अशी आमची प्रार्थना आहे. ठीक आहे, पण काय आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं अपत्य चालेल? एक दीर्घायुषी पण त्याला विशेष काही समज नसणार, किंवा जो फक्त 16 वर्षांचंच जीवन तो जगू शकेल, परंतु आपल्या अत्यंत अद्वितीय अशा विद्वत्तेनं त्याचं जगामध्ये नाव कायम राहील. त्या दोघांनी विचार केला आणि मग निकंड ऋषी म्हणाले की आम्हाला अल्पायुषी पुत्र आपण द्यावा, आम्हाला तो चालेल, कारण त्याची कीर्ती सगळ्या जगभरामध्ये पसरेल आणि याच्यापेक्षा मोठं सुख किंवा अपेक्षा आई वडील आपल्या मुलाकडनं काय ती करणार, त्यामुळे आम्हाला ते चालेल. मग काही काळानंतर त्यांना सुपुत्र झाला. त्याचं नाव त्यांनी मार्कंडेय ठेवलं आणि खरोखर महादेवांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत अलौकिक बुद्धिमत्तेचा असा तो बालक होता. बघता 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 त्याचं नाव सगळ्या देशामध्ये त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेनं पसरू लागलं. होता 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 त्याला तो 16 वर्षाचा तो पूर्ण झाला आणि मग एके दिवशी तो जेव्हा पहाटे उठला तेव्हा बघतो तर आई वडील कुठे दिसत नव्हते. त्यानं बाहेर जाऊन शोध केला तर बाहेरच्या मोठ्या अंगणामध्ये, बर का, बाहेरच्या मोठ्या अंगणामध्ये त्याचे वडील चिता रचत होते. याला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की पिताश्री तुम्ही हे काय करताय? हो, मी चिता रचतोय. चिता कुणाची? दुर्दैवानं बाळा तुझीच. काय? माझी? हो, शिवशंकर भगवंतांनी आम्हाला हा जो तुझा प्रसाद दिला, अपत्य प्राप्ती आम्हाला झाली, तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं तर की हा मुलगा अतिशय बुद्धिमान असेल, पण तो फक्त 16 वर्षांचे आयुष्य जगेल. पण मग तुम्ही शोक तर काहीच करत नाहीयेत त्याबद्दल? मार्कंडेयानं आश्चर्यानं विचारलं. तेवढ्यात त्याची माता पण बाहेर आली आणि त्या दोघांनी त्याला सांगितलं, अरे आम्ही खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला होता. तुझं शरीर जरी भले नष्ट झालं तरी तू इतकी काही अक्षय्य कीर्ती तू मिळवून टाकलेली आहेस की तुझ्या त्या कीर्ती बरोबर आमचं नाव सुद्धा तुझे आई वडील म्हणून त्या कीर्तीसाठी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आम्हाला परत परत प्रत्येक जन्मी आम्हाला तूच फक्त हवा आहेस. आमची त्या पलीकडे काही इच्छा नाही. आम्ही तुझ्या बुद्धिमत्तेने, तुझ्या कीर्तीनं अतिशय समाधान पावलेलं आहोत. मार्कंडेयनं त्याच्यावर विचार केला आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी आता भगवान शिवशंकरांची प्रार्थना करून बघतो की त्यामुळे जर काही माझा मृत्यू टळला तर मी त्याचा प्रयत्न करून बघतो. कारण अगदी लहानपणापासून मी ओम नमो शिवाय हा मंत्र जप अव्याहतपणे चालू ठेवलेला आहे. माझी शिवशंकरांवरची भक्ती, आराधना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. मग मार्कंडेयनं ध्यान मुद्रा लावली आणि त्यानं मनापासून आर्तपणानं भगवान शिवशंकरांचं नामस्मरण चालू केलं.
त्याच्या त्या अर्थभक्तीनं साक्षात भगवान शंकर त्याच्या पुढे आले आणि त्याच्यावर प्रसन्न झाले. परंतु झालं काय की त्या भगवान शिवशंकर तिथे येण्यापूर्वी बर का याचा मंत्रजप चालू होता आणि अचानकपणे यमदेवतेचे दूत त्याला घेऊन जाण्यासाठी म्हणून येऊ लागले. परंतु त्या कुणालाही मार्कंडेयाला नेता येईना, कारण त्याच्याकडे शिवाचं नाममंत्राचं जपाचं एवढं काही अभेद्य संरक्षक कवच होतं की त्यामुळे यमदूतांना त्याला नेता येईना. शेवटी साक्षात यमदेवता तिकडे आली. यमदेवता आली म्हटल्यानंतर भगवान शिवशंकर तिथे अवतीर्ण झाले आणि ते त्यांना म्हणाले की या बालकाला तू सोड, त्याला मृत्यूच्या तडाख्यातनं तू मुक्त करावंस अशी माझी प्रार्थना आहे. त्यावर यमदेवता म्हणाले, हे मी कसं काय करू शकतो, कारण माझ्याकडे जो कर्म दिलेला आहे त्याप्रमाणे तो जो अचूक हिशोब आहे त्याप्रमाणेच मला प्रत्येक माणसाच्या बाबतीत ते कर्तव्य कर्म करावं लागतं. माझा नाईलाज आहे, मी काही करू शकत नाही. नाही, हे चालणार नाही. शिवशंकर एकदम क्रोधित झाले आणि ते म्हणाले की या बालकाला केवळ मृत्यूच नको असं नाही आता, तर मी त्याला चिरंजीवी करणार आहे. नाही नाही, हे तर होणंच शक्य नाही. यमदेवता म्हणाली, असं ठीक आहे, मग मी तुझाच मृत्यू घडवून आणतो. आणि भगवान शिवशंकरांनी यमदेवतेला क्षणार्धात मृत करून टाकलं. त्याबरोबर सगळीकडे हाहाकार माजला, कारण यमदेवतेच जर मृत झाली, मरणच जर दिलं नाही कोणाला, तर काय अवस्था होईल हे सगळेजण जाणून होते. सगळ्या देवदेवतांनी भगवान शिवशंकरांची विनंती केली की तुम्ही असं करू नका, तिला परत जिवंत करा तुम्ही, नाहीतर सगळीकडे अराजक आणि अव्यवस्था तिथे माजेल. शेवटी भगवान शिवशंकरांनी त्यांची विनवणी मान्य केली आणि यमदेवतेला परत त्यांनी जीवदान दिलं. अशा प्रकारे यमदेवतेलाही जीवदान मिळालं आणि एकीकडे मार्कंडेय ऋषींनी मृत्यूवर सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेनं त्याच्यावर विजय मिळवला आणि ते चिरंजीवी झाले. पुढील श्लोक. परमतत्व हे सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे आणि स्थूलाहून अतिस्थूल आहे. हे परमतत्व प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. जो साधक कामना विरहित होऊन परमतत्वाची उपासना करतो तो दुःखमुक्त होतो. हे परमतत्व सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे आणि स्थूलाहून अधिक स्थूल आहे. म्हणजे काय? याचा अर्थ असा की ते परमतत्व सर्वव्यापी आहे. सर्व जगताला अंतर्बाह्य त्यानं व्यापलेलं आहे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीच्या अंतर्गत स्थानामध्ये त्याचं स्थान आहे. आणि असं असून सुद्धा तो केवळ या जगतापुरता मर्यादित नाही. तो या जगताच्याही बाहेर
कितीतरी पटीने, अनंत पटीने तो आहेच आहे. भगवद्गीता अध्याय 10 श्लोक 42, त्याच्यामध्ये भगवान सुद्धा अर्जुनाला असंच म्हणतात की तुला माझा हा सगळा पसारा जाणून काय करायचंय? हा, अरे मी आत्ता तुला जे एक एक उदाहरणं दिली ते तू असं समज की फक्त एका अंशाने हे सगळं जग व्यापलेलं आहे. जर एका अंशाने व्यापलेलं हे ब्रह्मांड एवढं अतिप्रचंड आहे, तर 100% किंवा पूर्णत्वानं ते किती असेल त्याची व्याप्ती आपण इमॅजिनच करू शकत नाही. जरी ते सर्वव्यापी असलं तरी सुद्धा ते प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये ते स्थित आहे. असं का म्हटलं गेलं? कारण त्यामुळे साधकानं त्याची उपासना करून त्याची प्राप्ती करून घ्यावी यासाठी हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं. कामना विरहित झालेला साधक त्याची प्राप्ती करतो. म्हणजे काय? प्रत्येक वेळेला तुम्ही बघाल तर या ना त्या संदर्भामध्ये उपनिषद आपल्याला कामना नको, विकार नको, विचार नको असं का बरं सांगत असतील? काय एवढं काय वाईट आहे विकारांमध्ये, विचारांमध्ये? वाईट काही नाहीये जोपर्यंत आपण संयमित आहोत. योग्य त्या कामना आपल्या मनामध्ये जोपर्यंत आहेत, जोपर्यंत सात्विक गुणांनी भरलेल्या इच्छा आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या मनामध्ये प्रेम आहे, करुणा आहे, मग ही जी आसक्ती आहे सात्विक परिपूर्ण शुद्ध आसक्ती, असे जर विचार आपल्या मनामध्ये असतील तर त्या विचारांचा ईश्वर प्राप्तीमध्ये काहीही अडथळा येत नाही. ती जरूर ठेवावी, योग्य वागावं, योग्य वागणूक ठेवावी, नीतिमत्तेने वागावं. असं जर आपण करत राहिलो तर आपल्यातील संयमित नियंत्रित विचार उलट आपल्याला योग्य दिशेनं मार्गक्रमणा करायला ते आधारभूत ठरतात. उपनिषदांचा आक्षेप जो आहे तो या अनियंत्रित कामनांवर आहे. कळलं का? कसं आहे ना की अनियंत्रित कामना जर हळूहळू वाढू लागल्या, आपण बेतालपणे त्यांच्या मागे जाऊ लागलो, क्रोध आला, ठीक आहे, योग्य कारणाने क्रोध तर यायलाच हवा. योग्य कारणासाठी योग्य वेळी योग्य तेवढाच क्रोध हा नेहमीच चांगला आहे, पण तसं घडत नाही. हळूहळू तो एक हॅबिच्युअल पॅटर्न होतो. कामनांमध्ये सुद्धा असंच आहे. वस्तुतः एखादी इच्छा बाळगणं यात काय चुकीचं आहे? जोपर्यंत आपण आपल्या पैशाच्या मिळकतीतून जेवढं शक्य आहे तेवढंच आपण घेतोय, त्याच्यामध्ये समाधानी राहतोय, तोपर्यंत त्या इच्छा आपल्याला आडमार्गाला नेत नाही. पण हळूहळू त्या इच्छांचा, त्या वासनांचा हळूहळू जोर वाढायला लागतो, अनियंत्रित व्हायला लागतात आणि मग त्यातून बऱ्याच वेळेला पापकर्म करण्याची कुबुद्धी आपल्याला येऊ शकते. म्हणून आपला प्रचंड संयम हवा, मन जागरूक हवं की कुठेतरी वेड्या वाकड्या दिशेने आपण भरकटत तर जात नाही होत ना, हे आपलं नियंत्रण आपल्यावरच वेळोवेळी जर असलं तर त्या कामना ह्या योग्यच कामना ठरतात. परंतु जर मनुष्याच्या कामना धावू लागल्या, स्वैरपणे धावू लागल्या, अनियंत्रित झाल्या, अयोग्य दिशेनं जाऊ लागल्या, तर मात्र तो साधक सदैव असा कन्फ्यूज, चंचल मनाचा, अस्थिर वृत्तीचा त्याची वृत्ती बनायला लागते. आणि जर अस्थिर चंचल वृत्ती झाली तर एकाग्र चित्तानं तो परमेश्वर प्राप्तीसाठी
प्रयत्न करू शकणार नाही. मी तर असं म्हणेन, परमेश्वर प्राप्ती तर फार लांबची गोष्ट राहिली. साध्या सुध्या ऐहिक गोष्टींमध्ये सुद्धा जर आपलं मन चंचलपणे धावत असेल, इतस्ता सैरावैरा, त्याच्यावर कुणाचं नियंत्रण नसेल, तर आपण एकाग्र चित्तानं आपली जी कर्म आहेत ती साधीसुधी कर्म सुद्धा आपण नीटपणे करू शकणार नाही. आणि म्हणून इथे असं म्हटलंय की कामना रहित होऊन, याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाहीये. काही ना काही कामना या अपरिहार्यपणे राहणारच राहणार. फक्त त्यावर आपलं योग्य ते नियंत्रण हवं. त्या संयमित कामनांचा उपभोग घेऊन कृतार्थ तृप्त मनानं जे मिळताय त्याच्यात समाधान पाहून आपण जर कृतार्थ अंतर्तृप्त होऊन परमेश्वराची साधना केली तर त्याची प्राप्ती काही दूर नाही. पुढील श्लोक. एका जागी बसून ते परमतत्व दूर जात. एका जागी बसून ते परमतत्व दूर जात. एका जागी पडून ते सर्वत्र असत. परमतत्वाला जाणल्यानं साधकाला परमशांती आणि परम आनंद मिळतो. एका जागी बसून तो दूर जातो, एका जागी पडून तो सर्वत्र असतो. तर हे कुणाचं वर्णन आहे? हे अर्थातच परमतत्वाचं वर्णन जरी दिसायला दिसत असलं तरी परमतत्व हे सर्वव्यापी असल्यामुळे जागेतील प्रत्येक कण आणि कण जर त्यांनी व्यापलेला आहे तर एका जागेवरनं तो दुसऱ्या जागी जाणं शक्य नाही. मग कोण जात? तर मन हे अनेक कल्पना करून एका जागेहून दुसऱ्या जागेवर धावत असत. त्या अर्थानं मनाच्या माध्यमातून ते परमतत्व सगळं जगभर ते फिरून येतं. प्रत्यक्षात ते अकर्ता आहे, ते अभोक्ता आहे, ते स्वतः काहीही करत नाही. कर्ता आणि भोगतेपण हे कुणाला आहे? हे जीवाला आहे, मनाला, अहंकाराला आहे. त्यामुळे मन एका जागेहून दुसरीकडे गेलं की त्याच्या माध्यमातून परमतत्व जातं. शरीर सुद्धा एका खोलीतून आपण दुसऱ्या खोलीत गेलो की शरीराच्या माध्यमातून एका जागेतून दुसऱ्या शहरामध्ये गेलो तर शरीराच्या माध्यमातून ते परमतत्व तिथून तिथे जातं असं आपण म्हणतो. परमतत्वाचे आकलन हे वेदाभ्यास किंवा बुद्धीनं समजून घेता येत नाही. हे त्यालाच मिळतं जो परमतत्वाची प्रार्थना करून त्याला शरण जातो. केवळ त्यालाच आत्मतत्वाचं दर्शन घडतं. म्हणजे मी खूप मोठे मोठे ग्रंथ वाचले, भरपूर अभ्यास केला, तर त्या जीवावर मी असं क्लेम करू शकत नाही की मला साक्षात त्याची अनुभूती आलेली आहे. अनुभूती घेणं आणि त्याचं केवळ ज्ञान होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाही, ज्ञान होणं ही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. निदान आपण टप्प्याटप्प्याने त्या पायऱ्यांपर्यंत तरी आपण जाऊन पोचतोय. ज्ञानाला कमी लेखण्याचं इथे काही त्यांचं प्रयोजन नाही. पण केवळ त्यानेच ही आत्मानुभूती मिळत नाही. तर त्यासाठी साधकानं शरण जायला हवं. काय कळत नकळतपणे ज्ञानाचा एक थोडासा नाही म्हटलं तरी एक गर्वामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं.
सूक्ष्मपणे का होईना, हा मला एवढं ज्ञान झालंय आता, तर त्या परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी त्याला लीन होणं, त्याला शरण जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमचा अहंकार उभा ठेवून जर तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहिलात, तर एकतर अहंकार तरी तुमच्या ताब्यात राहील, नाही तर परमेश्वर तरी तुम्हाला प्राप्त होईल. एकाच वेळेला अहंकार पण मी जोपासणार आणि ईश्वर तत्व सुद्धा मी प्राप्त करणार असं घडू शकत नाही. का? कारण अहंकार किंवा जीवभाव हा जो आहे तोच मुळात ईश्वरी तत्वाकडनं आपल्याला मिळालेला आहे. ईश्वरी तत्वाकडूनच अहंकाराची निर्मिती झालेली आहे. जसं आदि शंकराचार्य उदाहरण देतात की तलावामध्ये जे शेवाळ जमतं, वरती हिरवगार शेवाळ, ते त्या तलावातील पाण्यामुळेच निर्माण झालेलं असतं. पण असं जरी असलं तरी ज्याच्यामुळे आपण निर्माण झालोय त्यालाच ते शेवाळ झाकून टाकतं. अगदी त्याचप्रमाणे आपली पण हीच अवस्था आहे. प्रत्यक्ष ईश्वरी तत्वामुळे हा जीवभाव, हा चिदाभास किंवा अहमपणा हा निर्माण झालेला आहे. पण ज्यानं निर्माण केलाय त्याला बाजूला ठेवून माझा अहंकार सतत पुढे पुढे करत असतो. आणि असा जर तो करत असेल तर मला ईश्वर दर्शन होणं कधीच शक्य होणार नाही. कठोपनिषदाचा 3रा भाग आता मी इथे समाप्त करत आहे. मी इथे 3रा भाग जरी समाप्त करत असले तरी कठोपनिषदाचे पुढचे एपिसोड घेऊन मी येणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की कृपया तुम्ही अमृताचे डोही या माझ्या YouTube वरील आध्यात्मिक चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती आहे. आता भेटूया कठोपनिषद भाग 4 या एपिसोडमध्ये. नमस्कार.